तर या सर्व प्रकरणावर उद्धव गटाचे खासदार अरविंद सावंत काय म्हणालेले आहेत पाहूयात। सर, आज मोर्चा काढण्यात येत आहे, विराट मोर्चा हा काढण्यात येत आहे अदानी यांच्या विरोधात, काय सांगाल? मूळ प्रश्न अदानी, निव्वळ अदानी नाही तर त्याच्याबरोबर सरकार, या सरकारनं लाचारी केवढी पत्करली तुम्हाला माहिती आहे। महाराष्ट्रातून किती प्रकल्प गेले याची जाणीव तुम्हाला आहे। अशा प्रकल्प जेव्हा येतात, माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकल्पाबाबत जे प्रश्न विचारले त्या एकाही प्रश्नाचं उत्तर ते देत नाही आहे। त्यामुळे प्रश्नाला बगल देऊन वेगळाच काहीतरी बोलण्याचं चालू आहे, त्यावर उत्तर देणं आता योग्य नाही। आदरणीय उद्धवजी साहेब जेव्हा ह्या मोर्चाला संबोधित करतील तेव्हा तुम्हाला कळेल। सत्ताधाऱ्यांकडून असं देखील बोललं जात आहे की जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा धाराविरोधात काही केलं नाही अशी टीका देखील केली जाते। त्यांना विचार, कोविडमध्ये तुमच्या बापाने काय केलं विचारून उद्धव साहेबने बहुत कुछ किया है। नाही, कोविडमध्ये तुमच्या बापाने काय केलं तेवढं विचारून घ्या। कोविडमध्ये मुख्यमंत्री तेव्हा कोविडचा काळ होता, तुमच्या बापाने कोविडमध्ये काय केलं ते पहिले सांगा, मग आम्हाला कळलं। आम्ही धारावीकर आणि आम्हाला हक्काची घरं हवी आहेत अशा प्रकारचे बॅनर सुद्धा कलानगरला लावलेत, ते नक्की धारावीकरांनी लावलेत असं वाटतंय का तुम्हाला? नक्कीच लावलंय। धारावीकरांना हक्काची घरं हवीच आहेत ना, का नको? उद्धवजी ठाकरे साहेब म्हणाले हक्काची घर देणारच, त्यांना घर मिळालंच पाहिजे, पण ते धारावीत मिळालं पाहिजे। लक्षात आलं का? त्यांनी मांडलेल्या प्रश्नाबद्दल उत्तर दिलं का? आम्ही घर देऊ, हो कुठे द्याल ते सांगा ना। जाऊ दे, मला हा विषय आता उद्धवजी साहेब बोगस बोगस बोगस